अखिल भारतीय जैन कासार संस्थेच्या अध्यक्षपदी पुणे इथल्या विजय कासार यांची तर कार्याध्यक्षपदी सोलापूरच्या महावीर दुरुककर यांची निवड करण्यात आली आहे। अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय दिगंबर जैन कासार समाजाचे प्रतिनिधित्व करणारी दिगंबर जैन कासार समाज संस्था या संस्थेच्या कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोरले यांच्या अध्यक्षतेखाली सांगली इथं अरिहंत सभागृहात पार पडली। दरम्यान पुढील 5 वर्षांसाठी संस्थेच्या अध्यक्षपदी पुणे इथल्या विजय कासार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी कार्यकारिणीची देखील निवड करण्यात आली। जैन कासार समाज संस्था स्थापन करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला आणि आजपर्यंत संस्था उभारणीत सिंहाचा वाटा दिला अशा विद्यमान केंद्रीय उपाध्यक्ष आणि संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक विजय कासार यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्वांनी अभिनंदन केलं। अध्यक्षपदाचा प्रस्ताव पोपटलाल डोरले यांनी मांडला। दरम्यान केंद्रीय उपाध्यक्षपदी प्रकाश मांगले नवी मुंबई, कार्याध्यक्ष महावीर दुरुककर सोलापूर, सचिव अजित मोहिरे रत्नागिरी, कोषाध्यक्ष महावीर मांगले सांगली, संघटन मंत्री प्राध्यापक सुभाष दगडे पुणे, सहकोषाध्यक्ष सुहास काटकर रत्नागिरी, उपाध्यक्ष उदय लेंगडे पुणे, राजेंद्र येवनकर बार्शी, डॉक्टर अभयकुमार गोंगे विदर्भ, दयानंद मांगले कोकण, प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार सोलापूर, विलास वानरे मराठवाडा, तसंच शैक्षणिक शिष्यवृत्ती समितीच्या प्रमुखपदी प्राचार्य अशोक साळवे आष्टी, ॲडव्होकेट सौ प्रभा मांगले राजापूर, अध्यक्ष महिला कल्याण समिती ॲडव्होकेट सौ नीता मंकणी सोलापूर, उपाध्यक्ष महिला कल्याण समिती दिलीप खोबरे इतिहास व संशोधन व प्रसिद्धी प्रमुख, तसंच सर्व जिल्हाध्यक्षांचे कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली। या सर्वांचा पोपटलाल डोरले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय कासार यांनी आपलं मनोगत व्यक्त करून भविष्यात या संस्थेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात करून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून समाजातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष दगडे यांनी केलं तर आभार किरण मांगले यांनी मांडले। माझं त्यांचा काहीही रिलेशन नाही, तरी सुद्धा मला माझ्यावर एवढं प्रेम करायचे, मला एवढं त्यांनी मदत केली। आणखी हे जे बघून मला पण असं वाटायला लागलं की आपण आयुष्यात आपल्या समाजासाठी काही करायला पाहिजे, आणि म्हणून मी त्यावेळीपासून ठरवलं आणि त्यावेळीपासून मी ज्यावेळी नोकरी लागली तेव्हापासून माझ्या समाजासाठी फुलना फुलाची आर्थिक पातळी हे मदत करायची, किंवा आपल्या समाजाचे लोक असतील त्यांना जिथं होईल तेवढी मदत करायची असं मी करत आलो। आणि या बोर्डिंगमध्ये मी एक टर्म राहिलेलं आहे, त्यावेळी ते जेवायची सोय नव्हती, मी सांगली हायस्कूलला समोर शिकलो म्हणून मी स्वतःहून बोर्डिंगमध्ये गेलो। आता मी अध्यक्ष आहे जैन कासार समाज संस्थेचा, आणि सुरुवात मी आणि पोपटरावांनी मिळूनच आम्ही मासिक सुरुवात केली, आणि मासिक सुरू केल्यापासून लोकांच्या मध्ये जागृती झाली आणि एकी वाढली।